श्री स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. स्वामींच्या कथा केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नसून त्या भक्ताला संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी आणि त्याला जगण्याची नवीन उमेद देण्यासाठी असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. सर्व समस्या दूर होतील. स्वामी संदेश ऐकून तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतील. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. आयुष्यात खूप परेशानी आहे, तकलीफ आहे, तर हा संदेश मन लावून ऐका. तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. फक्त हा संदेश विश्वासाने ऐका. कुठेही स्किप न करता पूर्ण ऐका. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 कलर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. ही कथा एका अशा तरुण मुलाची आहे ज्याचं सर्वस्व संपलं होतं, पण एका चमत्काराने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळेल. अवधूत नावाचा एक चांगला तरुण मुलगा, शिकलेला मुलगा होता. एका मोठ्या कंपनीत कामाला होता. खूप हुशार, कष्टाळू आणि प्रामाणिक असलेला अवधूत सुखी आयुष्य जगत होता. पण काळाचे चक्र फिरले आणि एका पाठोपाठ एक संकट त्याच्यावर कोसळू लागले. ज्या कंपनीमध्ये तो काम करत होता ती आर्थिक मंदीमुळे ती कंपनी बंद पडली. अवधूत बेरोजगार झाला. त्याच काळात त्याच्या वडिलाचे आजारपणामुळे घरातील सर्व पुंजी, जे त्याने पैसे जमा केले होते, ते सर्व पैसे संपले आणि दुर्दैवाने त्याचे वडीलही वारले. आईचा सांभाळ आणि त्यामध्ये त्याच्या घराचा हप्ता, स्वतःचे भविष्य या विचाराने अवधूत पूर्णपणे खचून गेला होता. 6 महिने त्याने नोकरी शोधली, पण त्याच्या पदरी निराशाच आली. त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. माझा नशीब फुटका आहे असं म्हणून विचार करू लागला की देव नावाचा प्रकारच नाही. अशा नकारात्मक विचारांनी त्याच्या मनात घर केलं होतं. एके दिवशी तो खूप वैतागला, निराश झाला. त्याला कुठलाच मार्ग दिसत नव्हता आणि त्याने विचार केला, असं जीवन जगण्यात काय अर्थ आहे, ज्या जीवनामध्ये काहीच सुख नाही, फक्त दुःखच दुःख आहे. असा विचार करत तो अवधूतची आई स्वामींची परमभक्त होती. तिने अवधूतला कळकळीची विनंती केली, बाळा, एकदा अक्कलकोटला जाऊन ये. समर्थांच्या चरणी आपलं डोकं ठेव, तुला नक्की मार्ग सापडेल. अवधूतचा या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण आईचा शब्द राखण्यासाठी तो अक्कलकोटला जाण्यास तयार झाला. तो अक्कलकोटला पोहोचला. मंदिरात प्रचंड गर्दी होती. तो रांगेत उभा होता, पण त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की माझ्यासोबत असं का. त्याच्या मनामध्ये खूप तक्रारी होत्या. स्वामी, जर तुम्ही आहात तर माझ्यासोबतच असं का होतं, मी काय पाप केलं होतं. तो जसा दर्शनासाठी गाभाऱ्याजवळ पोचला तशी एक वृद्ध पुजाऱ्याने त्याला थांबवलं आणि त्याच्या हातात एक सुकलेलं गुलाबाचं फूल दिलं आणि म्हणाला, बाळा, हे फूल सांभाळून ठेव. हे सुकलंय म्हणून तू फेकून देऊ नकोस. यातच तुझा उद्याचा भविष्य आहे, उद्याचं आयुष्य दडलेलं आहे. अवधूतला वाटलं, हे काहीतरी वेडेपणा आहे. सुकलेल्या फुलात काय असणार. तरीही त्याने ते फूल खिशात ठेवलं आणि तो घराकडे परतला. घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी अवधूतला एक छोट्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावणं आलं. ती त्याची शेवटची आशा होती की मला काहीतरी मार्ग मिळेल, मला नोकरी मिळेल. अशा आशेने तो त्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेला. त्याचा इंटरव्ह्यू खूप कठीण होता. मॅनेजरने अवधूतला विचारले, तुझ्याकडे अनुभव आहे, पण सध्या तू मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर दिसतोयस. आम्ही तुला काय काम द्यावं. अवधूत निरुत्तर झाला. त्याने खिशात हात घातला तर त्याला ते अक्कलकोटला मिळालेलं सुकलेलं फूल लागलं. त्याने ते फूल बाहेर काढलं आणि नकळत त्याच्या तोंडातून शब्द आले, हे फूल सुकलेलं आहे, पण त्याच्या फांद्या अजूनही सुगंधाची आठवण करून देतात. माझं आयुष्य सध्या असं आहे, मी आज सुकलो, तरीही माझ्यात उभं राहण्याची जिद्द आहे आणि मी उभा राहू शकतो. माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अवधूतचे हे शब्द ऐकल्यावर तो मॅनेजर थक्क झाला. त्याने अवधूतला त्या क्षणी नोकरी दिली. पण खरा चमत्कार पुढेच होता. जेव्हा अवधूत घरी आला आणि त्याने ते फूल आईला दाखवण्यासाठी बाहेर काढलं, तेव्हा त्या सुकलेल्या फुलाच्या पकड्यातून एक सोन्याची एक छोटी ठिगळी
खाली पडली. ती तिगडी विकून अवधूतने घराचा थकलेला हप्ता भरला. पण त्याला मिळालेली सर्वात मोठी संपत्ती सोन्याची नव्हती, तर ती होती आत्मविश्वासाची. स्वामी सदैव आपल्या भक्तांना सांगत असतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूतला समजले की स्वामींनी त्याला ते फूल देऊन हेच सुचवले होते की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही आशा सोडू नकोस. त्यानंतर अवधूतने मागे वळून पाहिले नाही. त्याने मेहनतीने त्या कंपनीत मोठे पद मिळवले. या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं, स्वामी समर्थांचे चमत्कार हे आपल्या मनातील अंधार दूर करण्यासाठी असतात. संकट ही संधी असते. ज्यावेळी अवधूत बेरोजगार झाला तेव्हा त्याला वाटलं सगळं संपलं, पण तीच वेळ त्याला स्वतःच्या शक्तीची ओळख करून देणारी होती. स्वामी म्हणतात, तुला जे हवे ते मी देणारच, पण त्यासाठी तुला पात्रता सिद्ध करण्याची संधी मी तुला संकटाच्या रूपात देत असतो. विश्वासाची ताकद की जेव्हा आपण म्हणतो स्वामी समर्थ, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण आपली सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली आहे. जोपर्यंत तुमच्या मनात शंका आहे तोपर्यंत चमत्कार घडणार नाही. विश्वास ठेवा, तुमची वेळ नक्की येईल. स्वामी म्हणतात, बाळा, कष्टाला पर्याय नाही. स्वामींनी अवधूतला सोन्याची ठिगडी दिली, पण त्याआधी त्याला मुलाखतीला जावे लागले. त्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी जावे लागले त्या कंपनीमध्ये. तिथे स्वतःला सिद्ध करावे लागले. देव तुम्हाला मार्ग दाखवतो, परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतो, पण चालावे हे मात्र तुम्हालाच लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू नका, तर याचा अर्थ असा आहे की बाळा, तू प्रयत्न कर. यश मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. वेळ ही सर्वात श्रेष्ठ गुरु आहे. माणसाच्या आयुष्यात जशी भरती येते तशीच संकटही येतात. अवधूतच्या आयुष्यातील वाईट काळ हा त्याला संयम शिकवण्यासाठी होता. जर आज तुमचा काळ खराब असेल तर खचून जाऊ नका, कारण काळ बदलणे हा सृष्टीचा नियम आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी स्वामींच्या कृपेने शक्य होणार नाही. फक्त तुमची निष्ठा हवी, तुमचा विश्वास हवा, तुमचं स्वामींवर प्रेम हवं. आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. स्वामींनी नेहमी कष्टाचे महत्त्व सांगितले आहे. जो कष्ट करतो त्याच्या घरात लक्ष्मी आणि स्वामींचा वास सदैव राहतो. दुसऱ्याला मदत करा. स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी स्वामींच्या रूपात देव प्रत्येकात वास करत असतो. कोणाचे तरी अश्रू पुसणे हा सर्वात मोठा चमत्कार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचा चमत्कार म्हणजे काही जादू नव्हे, तर ती एक सकारात्मक ऊर्जा आहे. जेव्हा आपण संकटात असतो, दुःखात असतो, आपल्याला कुठलाच मार्ग मिळत नाही, आपण निराश होतो, तेव्हा ही ऊर्जा आपल्याला पुन्हा उभं करते. अवधूतप्रमाणेच आपल्याही आयुष्यात अनेक सुकलेली फुलं आहेत. संकट आहेत, संकट येतील बी, पण त्या फुलांमध्ये यशाची सोन्याची तिगडी दडलेली असते. हे ओळखण्याची दृष्टी स्वामींच्या नामस्मरणाने आपल्याला मिळते. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, अनन्य भावे मला शरण येणाऱ्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. त्यामुळे घाबरू नका, चिंता सोडा आणि कार्याला लागा. स्वामी तुमच्या सोबत आहेतच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस येण्यास सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.